मराठी काना मात्रा उकार वेलांटी यानं समृद्ध असणारी तुमची माझी मायबोली म्हणजे मराठी। हजारो वर्षापूर्वींचा इतिहास असणारी तुमची माझी मायबोली म्हणजे मराठी। याच आपल्या मराठी भाषेला 3 ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। ही बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्रामधल्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं। पण मित्रहो, हा अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नक्की काय? हा दर्जा मिळाल्यानंतर कोणता फायदा होणार आहे? हा दर्जा मिळवण्यासाठी कोणते निकष असतात आणि हा दर्जा मिळवण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले गेले? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का? नाही ना? तर याच प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। नमस्कार, मी गणेश घाडगे आणि तुम्ही पाहत आहात कसा आहे विषय। मित्रहो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मग अभिजात भाषा म्हणजे नक्की काय? अगदी सरळ सोप्या साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे तुमच्या भाषेला राजमान्यता मिळणं होय। तुमची भाषा जुनी आहे, तुमच्या भाषेला वसा आहे, वारसा आहे, तुमची भाषा ऐतिहासिक आहे, तुमची भाषा समृद्ध आहे, हे केंद्र सरकारनं आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागानं मान्य करणं म्हणजे अभिजात दर्जा मिळणं। इतकं साधं, सोपं आणि सरळ आहे। मग कोणत्या कोणत्या भाषेला याच्या अगोदर अभिजात दर्जा मिळाला? तर 2004 साली तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला, 2005 साली संस्कृतला, 2008 साली तेलुगू आणि कन्नडला, 2013 साली मल्याळमला, 2014 साली ओडियाला आणि आज 2024 साली मराठी, बंगाली, पाली आणि इतर 2-3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मग हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं नक्की काय फायदे होणार आहेत? तर फायदा नंबर 1 की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं भाषेमध्ये काम करणाऱ्या तज्ञांसाठी, संशोधकांसाठी, ज्याला आपण स्कॉलर म्हणतो, अशा स्कॉलर लोकांसाठी वर्षातून 2 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत। यामुळं काय होणार आहे? तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मराठीचा बोलबाला मोठ्या प्रमाणावरती होणार आहे। नंबर 2, मराठीच्या भाषेसाठी उत्कर्ष करणाऱ्या विविध संस्था असतील, विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा काही व्यक्ती असतील, यांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पाठबळ मिळणार आहे। त्या महाराष्ट्रामध्ये 12,000 ग्रंथालय आहेत। या ग्रंथालयाचं सशक्तीकरण केंद्राच्या माध्यमातून होणार आहे। या देशामध्ये 400 ते 450 विद्यापीठ आहेत। या विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची स्वतंत्र यंत्रणा उभा करण्यात येणार आहे। एकंदरीतच तर काय, तर या मराठी भाषेचं जतन करण्यासाठी, या भाषेचा वसा वारसा टिकवण्यासाठी आणि या भाषेला अधिकच समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी हा मराठी भाषेच्या विकासासाठी मिळणार आहे। मग हा दर्जा मिळवण्यासाठी कोणते निकष असतात? तर मित्रहो, हा दर्जा मिळवण्यासाठी तुमची भाषा ही 1,500 ते 2,000 वर्ष जुनी असली पाहिजे। तुमची भाषा ही समृद्ध असली पाहिजे। तुमच्या भाषेतलं साहित्य हे सुद्धा समृद्ध असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची भाषा ही स्वयंभू असली पाहिजे। स्वयंभू म्हणजे इतर भाषांची कॉपी पेस्ट नसली पाहिजे। तुमच्या भाषेचे शब्द हे इतर भाषांकडून उसने घेतलेले नसले पाहिजेत। राज्य सरकारनं एक प्रस्ताव तयार करायचा असतो। हा प्रस्ताव साहित्य अकादमीकडे पाठवला जातो। साहित्य अकादमी या प्रस्तावाचा बारकाईने अभ्यास करते, त्यातल्या पुराव्यांची छाननी करते, त्यातल्या त्रुटी निदर्शनास आणून देते आणि एकदा का त्रुटींची पूर्तता झाली की हा प्रस्ताव हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे पाठवला जातो। केंद्र सरकारचा सांस्कृतिक विभाग हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवतात आणि केंद्र सरकारच्या एका मीटिंगमध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा का नाही याच्यावरती चर्चा केली जाते आणि याच्यावरती निर्णय घेतला जातो। हे एकंदरीत निकष असतात। मग आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आजपर्यंत कोणते कोणते प्रयत्न केले गेले, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागं जावं लागेल। ते 12 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी एक समिती स्थापन केली। त्या समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे। प्राध्यापक रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। या समितीमध्ये अत्यंत तज्ञ सदस्यांना घेण्यात आलं। या समितीनं अत्यंत बारकाईनं मराठी भाषेचा अभ्यास केला
आपली मराठी भाषा कशी जुनी आहे, आपली भाषाचा वारसा कसा जुना आहे याचे पुरावे त्या अहवालामध्ये दिले. आपली भाषा कशी साहित्यिक सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे याचे पुरावे त्या अहवालामध्ये दिले. आणि एक चांगला अहवाल तयार केला, साहित्य अकादमीकडे तो पाठवला आणि 2012 साली तयार केलेला अहवाल 2013 साली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे देण्यात आला. पण दुर्दैवानं 2013 पासून 2024 पर्यंत या अहवालावरती कोणत्याही प्रकारची चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाली नाही. पण 2013च्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्लीच्या लोकसभेमध्ये माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हा प्रश्न नेहमी उचलून धरला. हा प्रश्न कधी सुद्धा विझू दिला नाही. मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा वेळोवेळी ही मागणी केली. काल परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर राज ठाकरेंनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे असा हट्ट आणि आग्रह धरला. आणि याचा एकत्रित परिणाम काय झाला तर 3 ऑक्टोबर 2024 साली विधानसभेच्या तोंडावरती का होईना केंद्र सरकारनं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा एकदाचा देऊन टाकला. मित्रांनो, तुम्हाला हा माझा अभिजात भाषेचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.